बाप रे बाप, गर्दी. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रवीण वायबसे ब्लॉग्स. तर आज आपण आलो होतो सिंहगडवरती. आज संडे आणि गर्दी खूप आहे, म्हणजे जो गाड्या लावल्या होत्या भरपूर होत्या, पण सध्या एवढं धोके ना, कोण कुठे काही दिसत नाही आहे. आय डोंट नो आवाज पण तुम्हाला येतो आहे की नाही. पूर्ण धोकं किल्ल्यावरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून द्या. चला बाकीच्या गोष्टी कव्हर करूयात आपण. थोडक्यात आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. कोंढाणा म्हणजेच सिंहगड हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. इसवी सन 1647 साली कोंढाण्याचा तत्कालीन किल्लेदार असलेला सिद्दी अंबरकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात आणला आणि स्वतःचे लष्करी केंद्र देखील याच किल्ल्यावर उभारले. पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना जे 23 किल्ले दिले होते त्यातील हा कोंढाणा देखील होता. मुघलांच्या वतीने उदयभान राठोड या किल्ल्याचा किल्लेदार होता. कोंढाणा म्हणजे सिंहगड हा प्रसिद्ध आहे ते म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून परत आले तेव्हा त्यांनी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. याच सुमारास तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांकडे आले होते आणि आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी गर्जना करत तानाजी मालुसरे यांनी स्वतःच कोंढाण्याची मोहीम हाती घेतली. फक्त 500 मावळ्यांना हाती घेऊन मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोड याचा पराभव करत तानाजी, सूर्याजी आणि मावळ्यांनी कोंढाण्यावर भगवा फडकावला. कोंढाणा तर जिंकला, पण याच लढाईमध्ये तानाजींना वीरमरण आले ही बातमी जेव्हा शिवछत्रपतींना समजली तेव्हा माझा गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार महाराजांनी काढले. तेव्हापासून कोंढाणा हा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. याच सिंहगडावरती तानाजी मालुसरे यांची समाधी आणि यांचं स्मारक बांधलेलं आहे.